नमस्कार शेतकरी बांधवांनो, ऑल किसान अपडेट या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। कृषी हवामान चिंता वाढली, परतीच्या पावसाची तुफान बॅटिंग, 18 जिल्ह्यांना अलर्ट, पिकांसाठी उपाय काय? जूनच्या परतीच्या पावसाला पश्चिम राज्यातून सुरुवात झाली असून याच वेळी महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे। आज दिनांक 16 सप्टेंबर राज्याच्या अनेक भागात वादळी वारे, विजांच्या कडकड्यासह आणि जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे। तोपर्यंत आपल्या ऑल किसान अपडेट या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। हवामानाच्या विभागाचा इशारा, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, घाटमाथा, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, वर्धा अशा जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा येलो अलर्ट देण्यात आला आहे। उर्वरित राज्यात विजांसह वादळी वाऱ्यांच्या पावसाची शक्यता असून त्यासाठी त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा जारी आहे। वातावरणीय परिस्थितीत तेलंगणा आणि विदर्भ परिसरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। त्याच्याशी संलग्नित 4.5 किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत। ही प्रणाली वायव्येकडे सरकत असून तिची तीव्रता हळूहळू कमी होण्याचे संकेत आहेत। याशिवाय वायव्य अरबी समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरातही चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती दिसून येत आहे। याचा जोर राज्यात गेल्या 72 तासात पावसाची तीव्रता वाढलेली दिसली। मराठवाड्यातील पैठण, छत्रपती संभाजीनगर येथे तब्बल 200 मिमी पावसाची नोंद झाली, तर ब्रह्मपुरी येथे 34.8 अंश सेल्सिअस उच्च तापमान नोंदवले गेले। मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथा भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला, तर विदर्भात हलका ते मध्यम पाऊस पडला। अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे। जिल्ह्यांना अलर्ट, ऑरेंज अलर्ट, रायगड, रत्नागिरी, पुणे, घाटमाथा, सातारा, घाटमाथा। येलो अलर्ट, जोरदार पावसाचा इशारा, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, घाटमाथा, अहमदनगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, नागपूर, वर्धा। तसेच येलो अलर्ट, विजांसह वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर। शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? राज्यात खरीप हंगामातील अनेक पिके आता परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहेत। अशा वेळी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे। पिकांसाठी पिके पडू नयेत म्हणून शेतातील पाणी वेळेवर काढून टाका। पिकांना आधार देण्यासाठी बांधणी करा। सोयाबीन व कडधान्य अतिवृष्टीमुळे दाणे सडण्याची शक्यता असल्याने पिके काढण्यास तयार असली तरी विलंब न करता काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठविण्यास ठेवा।